म्हणतो तुम्हाला अडचणच काय याची गॅसची, एवढा बंब्या घ्या ना बुवा. आता कायलेच तुम्ही हे करू राहिले झिकझिक. आता मलाच म्हणता झिकझिक करता. ते सर इंधन राजा साधं येलं आणि ते बायानं कुठं खाता ते फुकावं निरा. मग काय निरा धुपट आणि धापट. आजकाल बायाला सैन होते काय ते. मग गॅस असल्याशिवाय स्वयंपाकच करत नाही बाया. मग आज काय बा म्हणलं आज काहीच खाल्लं नाही मी, निघालो मी. मग पहिले गॅस भरून आणा म्हणे. कलकल कलकल दिवस निघाल्यापासून सुरू आहे माया. मग चहा नाही भेटला मला. तुम्ही म्हणता घेत नाही नसं नाही तसं नाही. काय होऊन राहिलं तुम्हाला? माणूसच कसं आहे राजा. अरे तुम्हाला मी मगापासून सांगू राहिलो डोकं खाऊन नाही जमत ना राजा. हा सिलेंडर आमच्या एसटीनी शासकीय वाहन चालत नाही तिने आले. हा ते काय आम्हाला आमच्या जीव घेता कसं राहायचे. हो ना, पण आता ते मी काय म्हणून राहिलो, भरलेलं नाही ना ते, रिकाम आहे ना रिकाम. मी काय आता भरलेलं काय नाही आणि तिकडे. पण आता मी म्हणतो रिकामं सिलेंडर तर घ्या राजा. तिथपर्यंत आता मला जाऊ द्या ना. मला हराशीवर त्या दलाला पण पैसे आणणार राजा. मग हे घ्या आता तुम्ही. काही नाही वरे टाकतो बा एक पुरी, मी खाली नाही ठेवत. नहीं चलता नहीं वो रिकाम हो भरा हो, वो हमारे बस में बिल्कुल चलता नहीं। वो सिलेंडर लाने का ही नहीं हमारे इसमें। वो काय से भी जाओ तुम, हमको तकलीफ मत दे दो। अरे लस घनघन दिसता बा दोघंही तुम्ही. मग आता हे रिकामं सिलेंडर घ्यायला तयार नाही बा तुम्ही. हो ना, आता काय बिघडून राहिलं का काय गाडी उडून राहिलो तर राजा काही आपलं. द्या ना पाठवून, आम्हाला घरी द्या पाठवून. सिलेंडर घेऊन जातो, एका ठिकाणी चेक झाली म्हणजे घर जातो घराकडे. अरे बा जिवंत बॉम्ब होईना ते. गॅस म्हणजे काय म्हणते ते, फालतू असला उलीचा उरला फुरला तर पेटला फेटला काही झालं कोणाचं काही तर मग कोणा भरती द्याव ते. आता जिवंत बॉम्ब आहे म्हणते बुवा. आता अरे स्वयंपाक खोली ती सऱ्या बा आता त्या गॅसच्या भोवतीच असते ना आजूबाजूनं. आम्ही घरातले लोक आता तुम्ही आम्ही सगळे जण सिलेंडर वापरत नाही का. मग बॉम्ब घेऊन आता घरी राहतो का म्हणलं आपण. हो पण नाही चालत म्हणून भाऊ. आम्ही तुम्हाला काय आता सांगू. आता तुमचं दिमाग म्हणजे काही समजतच नाही. आम्ही काय सांगू राहिलो तुम्ही ऐकायला तयार नाही. आमच्या शासकीय वाहनात असं सिलेंडर किंवा रिकाम असं भरलं असो चालत नाही म्हणजे नाही चालत. तुम्ही तिकडे काय नाही न्यावा, डोकं काही खाऊ नका. चला ड्रायव्हर साहेब चला. आणली का मोठी खुशी हे रिकामं सिलेंडर घेऊन. आता बायको घेईन मला घरात. एक तर आता हे एस टी गेल्यावर 2 घंटे ऑटो भरते का इथं. म्हणजे आले का नाही माझी मोठी खुशी. घर करा घाटका झाला आता. हो जेवढी जास लागेल घरी. काय रे साहेब पाना हो राजा हो. जरा घुटण्यावाला दिसते बा. जाना बा जाना राजा जाना बा. हातपाय जोडतो पाया लागतो राजा. ढोपरापासून पाया लागतो तुमच्या. जा बा तुम्ही घरी जा. तिकडे जा तुम्ही. काय करा तिकडे भांडणार तंड करा. हो ना फालतू आमच्या भोवती आणून राहिले. जा तुम्ही. वापस आले तुम्ही तर मला सिलेंडर घेऊन गेलते तुम्ही एसटीवर. मग काय झालं बाबा. आता मला काय नको स्वयंपाक म्हणलं. मग आम्ही येसान लवकर. तुम्ही आज तरी आला पाहिजे. सिलेंडर पाणी पोचपात ना का. नाही ना बाबा घेत नाही म्हणे ते एस टीवाला. त्याच्या पाया लागो का आता. मग नाही म्हणे ते जमत नाही म्हणे. उडवता का म्हणे आम्हाला. मग मलाच तर किती बोलणे खा लागली इकडे. हो ना ते ऑटोवाला आधी सटकून गेला. आता शिटा व्हायला किती टाईम लागते. 2 घंटे लागते. काय सांगा. कर आता न्यायरी करून जा तुम्ही आता. मग काय हो ना काय करा. सिलेंडर उद्या गाडी आलीच पाहिजे घेऊ. असंच राहत तुमचं बाबा. मला कोणतंच काम तुमचं सारखं नसते. आता घेऊन गेले असते मस्त एखादी ऑटोची पटकन तुम्हाला म्हणून लवकर जा. पण उशीर केला. आता एसटी वाल्याने घेतलं नाही. पण आता नाही आले तयार नाही. आता काय इन्नार करा कधी किती सरदावलं ते. एकाच दिवसाचा धीर आहे ना. त्या गाडीवाल्याला लावला ना फोन. उद्या येतो पण ते. मग आज मला आता हराशीत जाणं आहे. ते कांद्याची पट्टी घेऊन येणार पैसे. मग अजून जायचं पुढे एका हप्त्यावर. देतो म्हणे दलाल आता पैसे आणतो मी. मग जा तुम्ही आता राहू दे. हो न्यायरीचं कर लवकर. 9 वाजताच्या पुढे जा तुम्ही आता. अरे बाबा करतो मी आता. चूल फुकायचं काम नाही. धुपट डोळ्यात मी आणतो. मी करतो न्यायरीचं. न्यायरी करून जा. बा कांद्यानं तर लय उठाई दिली आपल्याला यावर्षी. बा कांद्यानं मावलच केला. 40च्या खाली इकलाच नाही आपण. पहिले इकला आपण 10 रुपयानं 15 रुपयानं. पण बस पहिले खेरखार इकला. पण आता हे ओरिजिनल माल तर खासच 40नच किलो वसूल आपण. बिलकुल मालामाल. आता फक्त आता राहायला आपल्याजवळ समजा 20 क्विंटल राहिला आता. बस बाकी काही नाही. आता इथं थोडा आणायचा क्लिअर करून टाकायचा. ते आम्ही लावला नाही यावर्षी कसा. नाही तर आणला तर पेल होते आमचा. 3 रुपयाच्या वर गेला नाही आमचा. असं आहे ते. काय करता जाऊ दे तिकडे. हो काय आता एवढ्यात काही आले नाही रामपूरला. काही म्हणलं काय आहे काय नाही. जवळचा हाल होईल आहे ते. कायचं काय येणं कायचं काय. मग आता आपल्या मागं पाहत नाही का पाणी येईन डवरे. आता डवरे नाही चालून राहिले. किती आता किती खेप जाऊ वापस वावरातून या. पाणी येऊन राहिले इकडे 10 खेप. काय म्हणा इथू काढा ते. चला बरं देतात भाऊ. चला म्हणलं पाहू ना ते काय आहे ते ओमनीत काय काढून राहिले ते. गाणे गिणे वाजून राहिले. चला बरं काय आहे तर पाहू ना. एरी रिकामच आहे ना. आता पट्टीला टाईमच आहे ना. दलाल साहेब आता काही ते काय दिलं. चला तिकडे. बरं चला मग आता काय एरी बसून चला चला. हे आहेस का बा. आम्ही तर बरेच दिवसाने याचा चेहरा दिसला नाही ना. इकडे आलेत वाटते आता. या क्षेत्रात आहेत का.
काय भाऊ हे कशाबद्दल आहे म्हणलं, आवाज दिला लोकांना चला चला पाहिले म्हणून आलो बा आता. आमच्या पट्ट्या व्हायच्या तयार म्हणलं ऐकावं आता कसं आहे आमच्यावर टाईम. तर काय होतं हे तरी वस्तू गिस्तू आहे वाटते बहुतेक काल नाही का. हो आता गाडीत दिसू राहिली उभी. पण आता काय काय नाही म्हणलं काय म्हणजे काही म्हणजे वस्तू आहेत का विकायच्या म्हणजे नेमकं काय आहे म्हणलं, पैसे गिसे पडते कायचे. कसं आहे आता का तुमच्या खिशातले पैसे काढणार आम्ही. अरे बाबा फ्री डेमॉन्स्ट्रेशन आहे. हे जे गॅस सेफ्टी असते का नाही त्याच्याबद्दल माहिती सांगायसाठी आम्ही हे इथं जत्रा मांडलेली आहे. दुसरं काय ज्यांनी फ्री आहे फ्री. हो याच्यात तुम्हाला खडकूचा खर्च नाही, फक्त तुमचा जरासा 10 मिनिटाचा टाईम आम्ही घेतो. याच्या पळ्याला आम्ही टाईमही घेत नाही, काऊन की आम्हाला टाईम नाही तुम्हालाही टाईम नाही. पण चला बुवा काहीतरी तुम्हाला फायदा होईल या दृष्टिकोनातून आम्ही इथं आलेलो आहो. तर म्हणलं आवाज दिला बुवा 5-50 4-5 लोक आले तरी आपलं कसं थोडंसं मार्गदर्शन होऊन जाईल. तर ठीक आहे तुम्ही पहा. आता मी काय सांगतो ते पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्री आहे. पैशाबद्दल चिंता करू नका, तुमच्या खिशाला मी हात बी नाही लावू देत. काहीतरी असलंच पाहिजे मग काय तर तसं मला नाही वाटत. अरे बा भाऊ मी काय म्हणलं गॅसचं सगळं माहिती आहे ना आम्हाला, काही सांगायची गरज नाही राहील ना आम्हाला. हे फालतू तुम्ही टाइमपास करू नका, उचला नेऊन का तुम्ही. नाही नाकलाव्या आलं सकाळी भाजी बाजार करायला. अरे साहेब मी काय म्हणतो तुम्हाला सगळं माहिती आहे की नाही, मग मला तुम्ही सांगा या गॅसचं वजन किती आहे, सिलेंडरचं या बंब्याचं वजन, यातल्या अंदरच्या गॅसचं वजन. त्याच्यानंतर तुम्ही सांगा जर काही आता समजा लिकेज झालं तर काय करसान तुम्ही. आपत्कालीन नंबर कोणता आहे, काही आहे माहीत आहे का तुम्ही सांगा. नाही तेवढं नाही मला माहिती. आता कोण मस्त वजन गिजन आता काय किती आलं काय आणलं धरलं लावलं झालं काय विषय काय त्याचा. बॉम्ब आहे ना ते घरातली बॉम्ब ठेवतो आपण, त्याची थोडीशी तर माहिती असली पाहिजे ना आपल्याला. हे सिलेंडर एक्सपायरी झालेलं आहे का बुवा, कशावरून समजावती. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो, तुम्ही बरोबर आहे का. पहा आता हे जे सिलेंडर आहे का नाही हे रिकामं सिलेंडरचं वजन अलग अलग असते, पण गॅसचं वजन साधारणतः 14.200 ग्राम तिथं लिहिलेलं आहे. आणि त्याचं दोन्ही याची ग्रॉस वेट असं त्याच्यावर लिहिलेलं असते. दुसरी गोष्ट आपण गॅस घेतो तरी आपण चेक करतो का. चेक करतो का म्हणलं, आणलं धडालकन टाकलं नेलं अंदर लावलं चेक करतो. मोजके 10% लोक चेक करते. खेड्यापाड्यानं बिलकुल 0% लोक गॅस चेक करत नाही, काहीच करत नाही, बिलकुल धरलं की लावलं. म्हणून म्हणलं गॅस चेक करणे, त्याच्यानंतर त्याचं वजन किती असते 14,200 ते चेक करणे, काटे गिटे सगळे असते त्याच्यापाशी. आपलं काम आहे त्याला म्हणणं की भाऊ चेक करून द्या, वजन करून द्या. मरणाची घाई असते त्याला निघायची, मग धरलं की टाकलं की निघायचीच करते. कुठं पाणी गिनी टाकले काही बी आपलं काही नाही. हो भाऊ काही मजा नाही त्याच्यात, नाही आपलं आपल्याला पाहा लागत असते. हो काही देत नाही चेक गी करून. नाही ती त्याला तुम्ही जबाबदार आहे, तुम्ही जागरूक नाही याचा अर्थ. मग तुम्हाला मोजून घ्यायला पाहिजे ते, तुम्ही त्याचं चेकिंग करून घ्यायला पाहिजे ना. धरलं की काही आपलं असं आहे ती. बरोबर ठीक आहे ना. आता डबल 40 मोजूनच माग तुम्ही आता. बरोबर ठीक आहे ना, पाहतो ना चेकच दे म्हणतो करून पाणी टाकून. हो ना मी आज लोक नाही केलं. त्याचा वांधा नाही, आपण पाणी टाकून चेकिंग करून घेतो त्याचा विषय नाही. पण हे सिलेंडरचा जे बंब आहे तर हे एक्सपायर आहे हे कशावर समजा आम्ही, ते थोडी आम्हाला समजते काही. तर त्याच्यासाठी तुम्हाला कोडवर्ड समजला पाहिजे. त्याच्यावर ते जे 3 पट्ट्या आहे ना हँडलला जोडायच्या, त्याच्यावर एक कोड लिहिलेला आहे. ABCD सुरुवात होते आणि 2 अंक पुढे असते. तर त्याचा अर्थ ए म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च, बी म्हणजे एप्रिल मे जून, आणि सी म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर, आणि डी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असा त्याचा अर्थ. आणि पुढे जे वर्षाचं वर्ष लिहिलेलं असते 29, 32, 26, 28 ABCD पैकी एक अक्षर आणि ते 2 अंक वर्षाचे. तर ते जर समजा 2024 मधलं असतं तर 24चा आकडा असते त्याच्यावर A24, तेव्हा समजून घ्यायचं की हे एक्सपायरी झालेलं आहे. त्याच्यावर जर 25 असन B25 तर ते चालू आहे, पद्धतशीर आहे, सेफ्टी आहे. म्हणजे 24च्या पुढचं असलेलं आपण घ्यायचं साधारणतः. त्याच्याहून ABCD म्हणजे महिन्याची ते नाव आहे आणि पुढे 2 जे अंक आहे ते वर्षाचा कोड आहे. अशा पद्धतीनं आपण ते सिलेक्ट करायचं. 2023, 22 याच्या खालचे जे असन तर ते सिलेंडरचा बंब घ्यायचा नाही. ज्याचं समजा ज्याच्यावर कोडवर 24च्या पुढे आहे, समजा आता सध्या या महिन्याच्या पुढचा
आणि 25, 26, 27 असा जर असन तरच ते सिलेंडर घ्यायचं. असं आहे का ते? असं असं ABCD पैकी एक अक्षर आणि त्याच्यापुढे वर्षाचं 2 अंक. असं बरोबर. ठीक आहे ना, आलं ते लक्षात. फक्त एक सांगा रे आम्हाला, हो एखाद्या वक्ती जर लिकेज झाला तर आम्ही फोन कोणाला करा म्हणलं? हो तिथं आम्हाला नाही समजून राहिलं. फक्त 112 आमचा पाठ झाला. हो पोलीस लाईनला फोन लागतेच ते समजा. तर आम्हाला हे सांगा की बुवा हे गॅसवाल्याचा कोणता आपत्कालीन नंबर आहे? तर याच्यासाठी जर समजा तुमच्या घरचा गॅस लिकेज असेल तर अशा वेळेस, किंवा शेजाऱ्याचा गॅस लिकेज असेल तर त्यावेळेस तुम्ही 1906 वर फोन करा. म्हणजे हा नंबर 11/2016 पासून पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रीनं आपल्या राष्ट्रासाठी हेल्पलाईन नंबर समर्पित केलेला आहे. येतं 24/7 या हिशोबानं इथं आपला फोन लागू शकते. तुम्ही फोन लावायचा, त्यानंतर पुढच्या सूचना प्राप्त होईल तसं तसं करायचं आहे. तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर हे ती विचारतील, ती तुम्हाला सांगा लागल. सांगा आता ते फोन लावा काही येतील काही ते प्रक्रिया करतील काही, पण इकडे तर सगळं पेट पाठवून मोकळ होईल ना. घरदारासहित उडून जाता माणूस इकडे जर त्याचा स्फोट झाला तर. मग आता ते गॅस कोणाला थांबलाय? ते कोणाला थांबू शकत नाही. त्याला कोणीच रोखणार आज लोकही आलेला नाही, होणारही नाही, येणारही नाही. 660चा स्पीड त्या प्रेशरचा असल्यावर ते काय करणार आहे? बॉम्बस्फोट होणारच आहे. तर त्यासाठी तुम्हाला सतर्क राहा लागेल ना. रेग्युलेटर 2-3 वर्षातून बदला लागन. अन्नात भेटले तेच आहेत ना, नळ्या गिळ्या 3 लेअरच्या ते वापरा लागन. 2-2, 3-3 वर्षात बदल करा लागन. गॅस पुसताना त्या सर्फचा वापर नाही करता येत. त्यासाठी आपण ओलं कपडा यांना आपण गॅस पुसला पाहिजे. ते आपलं अजून बाकीची दुसरी गोष्ट, गॅस जर लिकेज असेल तर लाईटचे बटणं सुरू नाही करावं लागत, खिडक्या उघडून ठेवा लागते. हे बाकीचे उपाययोजना आपल्याला करावं लागेल तर ते बचाव होईल आपलं, नाही तर ते तर होणारच आहे. मग पण आता ते काय सांगून येते का भाऊ काही काय होईल म्हणून? लिकेज आता समजा त्या दिवशी मग रातचं मला उंदीर दिसला होता पैतानी, हो दिव्यातली वाद घेऊन पेट्टी वाद घेऊन पळाला, आणि ते जर सिलेंडरच्या तिथं गेला तर मग त्याला काय इलाज आहे आता? हे काय घडून काय आपोआप आणत असते का माणूस? घडून जाते. त्याच्यासाठी सांगतो की बा कोणती घटना हे सांगून येत नाही, आणि त्याच्यासाठी बिमारीच्या आधी व्हायच्या आधी जर उपचार केला तर ते कमी खर्चात होते. पिकाले बी आता तणनाशक अगोदरच लोक मारून राहिले. तर त्याच्यासाठी एक आपल्याजवळ गॅस सेफ्टी डिव्हाइस आहे. हो ते जर आपण त्या सिलेंडरला लावलं का नाही, त्याचा आपल्याला खरोखर फायदा होईल आणि आपल्या जीवाची हमी 100% राहील. हे काय आता नवीन आता बरोबर काढला आता पिल्लू काय म्हणजे हे काय आहे? तसं काही जबरदस्ती नाही. तुम्हाला वाटलं घ्या, नाही वाटलं नको घ्या, फक्त माहिती समजून घ्या. आम्ही काही कोणाची देऊन घेऊन नसतो. दुसरी गोष्ट याचं असं आहे, आपले जे लिकेजेस आहे ते वाचासाठी आणि आपली दुर्घटना वाचासाठी हे जर आपण गॅस सेफ्टी वापरलं, हे आपलं जे डिव्हाइस, तर त्याच्यापासून जे जर लिकेज कुठं असं पाईपमध्ये, बटनमध्ये किंवा कुठेही लिकेज असलं तर ॲटोमॅटिक ते गॅसचं जे असते डिव्हाइस ते बंद होते. आपला गॅस पुरवठा त्याचं बंद करते. दुसरी गोष्ट, किती शिल्लक गॅस आहे ते सुद्धा इंडिकेटर दाखवते. म्हणजे गॅस घ्यायच्या वेळेस आपण ते जर लावलं तर गॅस कमी आहे का जास्त आहे ते आपल्याला समजते. 20% गॅसची बचत करते. आणि महत्त्वाचे म्हणजे सोबत 15 करोड रुपयापर्यंतची इन्शुरन्स पॉलिसी आहे जर ते डिव्हाइस तुम्ही लावेल असेल तर. त्याचं पूर्ण बाकायदा जे कंपन्या चांगल्या दर्जाचे असते, सूर्या कंपनी चांगली आहे, त्याचबरोबर इतर काही असतील ते आम्हाला माहीत नाही. आणि 5 वर्षाची गॅरंटीसुद्धा आहे सूर्याची. हो तर 5 वर्षे आपल्याला रिप्लेसमेंटसुद्धा मिळणार आहे. म्हणून तुम्ही अशा डिव्हाइसचा खरोखर वापर करा. काय किंमत आहे ते बघा आणि आपल्या गॅस सिलेंडरला लावा, असं आमचं म्हणणं आहे. बाकी काही नाही. तुमची सुरक्षा हे महत्त्वाची. असं डिव्हाइस आहे, सेफ्टी डिव्हाइस, ते लावलं तर समजा सुरक्षा होती. दास ग्रुपचं सूर्या कंपनी आहे ते, आणि त्यांनी बरेचसे घरं सुरक्षित केलेले आहे. त्यांना खूप अवॉर्डसुद्धा मिळालेले आहे. तर बघा, तुम्ही सर्च करा, तुम्हाला वाटते तसं करा. ठीक आहे, चला येतो आम्ही. बरोबर आहे का नाही? हो घ्यायला पुरवले का? हो पाहतो ना, आता चेकिंग करतो. आता डबल गॅसवाला आला की असं घेतच नाही मी. बरं भाऊ, हे बा माहिती किती भेटली तुमच्याकडे आहे का ते? मग असं तर केवढ्याच आहे काय सांगून द्या मग. बरोबर ठीक आहे ना, हो दाखवून देतो. आण रे भाऊ भाच्या, आण दाखवून देईल. हो पहा ते माफ झालं राजा,
मग काय 2499 तर आमच्यासारख्याला जरा भारीच जाते ना. पण जाऊ दे आता, चांगला आहे ना, पण सुरक्षा महत्वाची. जाऊ दे तिकडे. हो आता 2499 नाही का. बरं आता पैसे भेटले तुम्हाला, पण हे आम्हाला लावता येते का नाही काय सांगा राजा. हा येसन का रामपूरला, काही लोक घेईन तर घेईन, या ना एका दिवशी. हा उद्या होत असेल उद्या या. काय खपून घाणे म्हणा रामपुरातनी. बरं ठीक आहे ना, येतो मी. हो देतो तुम्हाला लावून घेऊन. हो तसं काही भारी नसते लावणं, आपलं काय रेग्युलेटर लावावं लागते ते सिलेंडरले. हो काय बरं ठीक आहे, येऊन जाईन ना मी उद्या. हो रामपूरला चक्कर टाकतो मी, येतोच मी ओमनी घेऊन. या ना उद्याच या ना मग. हा उद्याच द्या बसून ते, म्हणजे कसं राहते बरं राहते, मग सुरू होते. आता घेतलं आता एक खेपचं लावायचं लागेल ना, नाही तर घरी जाऊन पळायचं ते वाया जायचं ना. नाही थैली रे पाहिल्यासारखी वाटून राहील मला निळी कुठं तरी. काहीतरी हे मला म्हणजे डोक्यात येऊन राहिलं, हे निळ्या थैलीचं काहीतरी आहे. हे थैली कुठं आपल्या गावात पाहिली कोणाजवळ तरी. येतो मग आम्ही. हो चला आता. हो झालं आता, तुम्ही घेतलं एक आणि देंडके साहेबांनी एक घेतलं 2. हो बाकीचे फरार झाले, जाऊ द्या. हो घेतलं त्यानं घेतलं, नाही घेतलं नका घेऊ. चला ठीक आहे, येतो मग आम्ही. आता निघतो उद्या, येतो रामपूरले भाऊ. हो सनसने भाऊ, येतो. पण हे थैलीच कसं काय, हे थैली मी कुठं तरी पाहिली रे. हे निळी थैली मला काहीतरी माझ्या डोक्यात नाही येऊन नाही राहिला आता. पण हाय याच्यात काहीतरी जुगाड आहे याच्यात. हो या हो जा हो या. पाहा ना बाबा म्हणलं किती जोरे नादेले सिलेंडर आहे. त्याचं काय झालं काही नाही आता. माझ्या म्हणलं बाबा लिकीज गिकीज आहे का तिथं. सगळं रोडचा धिंगाणा लावला बाबा. मग काय तर पावर किती जोरे ना पडलं ते. अरे काहीच नाही ना, मोठमोठ्या ट्रकातून खाली टाकतो तर काही होत नाही. हे काय काढलं, काहीच नाही होत. तुम्ही बा लय सिक्युरिटी टाईट असते, काहीच होत नाही याले. मग एवढं शील 2-3 वेळा चेक करून तुम्हाला दिल्या जाते. मग असं असते का. घ्या लोक. चला ना पैसा ना. घे ना जीवा, घे ना आमचे. ते ना वरून अजून. हो नाही तर आमच्या डोक्यात आता लेखा बोलून राहिला तर ते रोडाचा धिंगाणा तिकडे आम्हाला आता लिकीज आहे काय नाही तर पाहायला लागत का ते. पाहिजे चेक कर पहिले लिकीज आहे का नाही इथं, मग पाहायला लागत का. आजच आहे का रोजचा आहे ना आम्हाला. मग काहीच होत नाही, याचं काही काळजी करू नका तुम्ही. न्या अंदर नाही. अरे भरलेला सिलेंडर आहे ना ते, जिवंत बॉम्ब आहे म्हणते ना. रिकामं सिलेंडर घेतलं नाही म्हणलं एस टीवाल्यानं. तू म्हणतं भरलेलं तसंच घ्या. पहिले ते चेकिंग कर त्याचं काय आहे काय नाही. तर पाणी आणलं मी, ते पाणी आणून देत तुले. पाणी आण नाही तो आपुष आहे का पाणी. चेक कर त्याच्यानी. ते उघड त्याचं शील आणि पाणी टाक त्याच्यात. सांगा आता काय कर. अरे आता हर घरी आता पाणी टाकून तुम्हाला दिलं तर किती टाइम लागेल. ते काहीच नसते ना. ओके आहे ना ते. पाहा तुम्ही पाहा ना. वाचता येते का तुले, वाचता येते का, लिहिणं वाचता आहे का म्हणलं. मग वाचणं लिहिणं नाही तर काय झालं. का वाचतात नाही का मला. वाच बरं ते त्या बॉम्बेवर काय लिहिलंय, वाच बरं ते. वाचून दाखव मला एक खेप. वाचतात नाही म्हणजे मला लयच खडू दिसून राहिलाय. हा पहा वाचून दाखवतो. डिलिव्हरी लेते समय सील और वजन की जांच करे. चेक सील अँड वेट ऑन डिलिव्हरी. अजून इकडे लिहून आहे, केवळ घरेलू उपयोग के लिए फॉर डोमेस्टिक यूज ओनली. उपयोग न होने पर रेग्युलेटर बंद करे. हो एवढं लिहिलं पाहिजे. अजून पाय म्हणलं, आम्हाला समजते सगळं समजते गॅसचं. अजून काय लिहिलं पाहिजे त्याच्या. अजून काय पाहिजे नाही. आता नेट वेट 14.2, ग्रोस वेट 30.9 आणि 16.7. ते बरोबर आहे. हा चला म्हणजे वजन बरोबर आहे. 14.2 बरोबर आहे. आणि ते बी आहे का, ए आहे का, सी आहे का, डी आहे, ते किती नंबर आहे ते. हो ते त्या याला ते त्या पट्टीला काय लिहिलं आहे, ते 3 पट्ट्या आहे त्याला काय लिहिलं आहे पाय बरं तिथं. B29 आहे. म्हणजे बाकी बरोबर आहे. समजा B29 म्हणजे 2029 लोक चालते. हो चला बाकी बरोबर आहे. पण हे बा शील हो ते चेक करून दे आम्हाला. तू हो पाणी आण आणि त्यात पाणी टाक आणि चेक करून दे. वजन चेक करून दे. वजन बी का वजन. मग आता वजन नाही चेक करलात का बाबा. अरे वजन आणि ते चेक करे. आता वाचलं ना तो राजा. डिलिव्हरी लेते समय शील और वजन की जांच करे. मग देणं करून. आहे ना, कमी नसते देत कंपनी. कोणतंच गॅस कमी देत नाही. एवढं मोठं त्याच्यावर लेबल लागेला शिक्के मारायला काय सोपं आहे का ते. जितकं वजन आहे तितकं असतेच त्याच्यात. त्याबद्दल काहीच शंका नाही आहे. तुम्ही काही काळजी करू नका. काही त्याच्यात पाहायचं काम नाही. हो ना, कंपनी नाही देत कमी. आम्हाला विश्वास आहे सगळ्या कंपन्या चांगल्या असतात. चांगलंच द्यायचं. तर शिक्का मारते तर काय सोपं आहे का. हो तेवढ्या वजनाचा तर खोटं काहीच नाही. पण मनात काही ढवळाढवळ झाली म्हणा किंवा काही इचुकाटा झाला तर काय सांगा. आमचं काम आहे बा मोजून घेणं. त्याच्यावर लिहिलं आहे तर मग तुमचं मोजून देणं काम आहे. चेक करून द्या आणि वजन मोजून द्या. बरोबर ठीक आहे ना. ठीक आहे देतो. आपलं चेकिंग करून देतो आणि वजन मापून देतो. झालं आपलं धरलं की टाकलं की निघाले आपले. पद्धतशीर आपलं चेकिंग करून दिलं पाहिजे. एवढी काय घाई असते. खेड्यापाड्यात नाही घरोघरी गॅस झाले राजा म्हणलं. लोकांना काही माहिती नाही काही नाही. घालसान जीवानं मातीत नाही तुम्ही. पद्धतशीर आपलं देत चेकिंग करून. आपलेच माय मावले आहेत, आपलेच भाऊ बहीण आहेत. चांगलं कसं जरा शांततेनं करत जा. शेवटी राजा तुमच्या हाती लय लोकांचे जीव आहे ना बा. असं करता का. शेवटी आपले आपण जाऊ ना. ठीक आहे मग द्या बा तेवढं चेक करून. काही भांडण्याचं काम नाही. द्या. हो रे हाय तुमचे बरोबर आहे म्हणा. आपण कसं जास्त गंभीरताने घेत नाही. पण एका दिवशी याचं अंगलट काय येईल म्हणून सांगता येत नाही. बरोबर देतो मी. आजपासून पूर्ण चेक करून देत जाईल बा. आणि विशेष म्हणजे त्याची माहिती बी सांगत जाईल लोक. ठीक आहे. हो ठीक आहे. चला आणा पाणी द्या. माझोडे आहे तसं आणतो मी.
हेच तर राजा पुण्याचं काम आहे. आता एवढं पुण्याचं काम करता तुम्ही, लोकांना घरापर्यंत गॅस आणता, मेहनतीचं काम करता, मग चाराने कायला गमावता. 2 शब्द जर बोललं, चांगलं पद्धतशीर सांगितलं, तर तेवढ्यातच समाधान भेटते गिरायकाले. काही लोकांना नसते समजत. बस हे याच्यातच समाधान असते. आपलं काम इमानदारीने केलं ना, माणसाला काही बरकत भेटते भाऊ. हां ठीक आहे, मग द्या मग तेवढं करून ओके करा. ठीक आहे काही हरकत नाही, देतो मी करून. आता आजपासून बिलकुल म्हणलं कोणते गॅस सिलेंडर मी चेक करून देत जाईल अशी मी प्रतिज्ञा करतो. झाला ओके ठीक आहे.